सोबत जोडले गेलेले आहेत। संभाजीराजेजी, तुम्ही मुळातच यापूर्वीच म्हटलेलं होतं की सरकारने आत्ताच काय तो जोर लावायला हवा, अन्यथा पुढचे परिणाम तुम्हाला दिसतील। आणि त्याच्यावर अशोक चव्हाण यांनी असं म्हटलं होतं की काय जोर लावायचा, असा पुन्हा त्यांनी प्रतिप्रश्न केलाय। आणि आज कोर्टात सरकारी वकील गैरहजर होते, काय म्हणायचं? त्यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये। मात्र संभाजीराजे यांनी खरं तर यापूर्वीच सरकारला एक प्रकारे इशारा दिलेला आहे। आजच आता पुन्हा सुनावणी जरी होणार असली तरी सुद्धा आतापर्यंतचा झालेला गोंधळ याचा सुद्धा परिणाम या सुनावणीवरती होणार का, हाच खरंच मुळात प्रश्न आहे। आणि मराठा आरक्षणावरची सुनावणी म्हणजे स्थगिती उठवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। मात्र सध्या आपण बघतोय की ज्या पद्धतीनं सुनावणीमध्ये जे वकील असणं, तिथे उपस्थित असणं गरजेचं होतं, ते वकील तिथे उपस्थित नाहीयेत। आणि तिथेच आता मुळात ठिणगी पडलेली आहे। मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। सरकारच्या विरोधात अनेक वक्तव्ये जी आहेत ती समोर यायला सुरुवात झालेली आहे। 11 वाजता जर सुनावणी होती तर त्यावेळेला कोर्टात सरकारचे वकील गैरहजर कसे काय राहू शकतात, हाच सवाल मराठा समाजाकडनं केला जातोय किंवा सर्वसामान्य नागरिक सुद्धा हा सवाल अर्थातच विचारतायत। तर छत्रपती खासदार संभाजीराजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संभाजीराजे, आता मुळातच सगळेजण हाच प्रश्न सरकारला विचारतायत की तुमचे वकील पुन्हा एकदा गैरहजर कसे काय। आणि अर्थातच तुम्ही काल म्हटलेलं होतं की जोर काय लावायचा तो आत्ताच लावून घ्या, नंतर परिणाम जे आहेत ते भोगावे लागतील। अशोक चव्हाणांनी विचारलं काय जोर लावायचा? नाही, मला आश्चर्य हेच वाटते। मी कालच नाही, मी अनेक दिवसापासून मी बोलायला लागलोय की आपलं फ्लोर मॅनेजमेंट व्यवस्थित होणं गरजेचं आहे। मी इथपर्यंत म्हटलं की सामान्य प्रशासन जे आहे जीएडी डिपार्टमेंट त्यांच्या सचिवांना सगळं कोऑर्डिनेट करायला लावा। माझं अशोकरावजींची 2 दिवसाच्या अगोदर सुद्धा बोलणं झालं होतं की उपसमितीची मीटिंग लावा तुम्ही, पण ती मीटिंग सुद्धा झालेली दिसत नाहीये। आणि हे दुर्दैव आहे की ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे जज आपल्याला विचारतात कुठे सरकारी वकील, कुठे तो ज्युनियर वकील, आणि आपण आपले वकील प्रेझेंट करू शकत नाही। आताही मी काय भाष्य मी करणार नाही, कारण का अजूनही प्री मॅच्युअर हे काय नेमकं घडलंय हे काही समजत नाही। पण प्रथम दर्शनी प्रायमा फेशा हे दिसून यायला लागलेले की आपले सरकारी वकील तिथं उपस्थित नव्हते। हे दुर्दैव आहे, गंभीर आहे। आणि अशोकरावजी जिथं कुठं असतील त्यांनी प्लीज कोऑर्डिनेट करा। मराठा समाजाला असं तुम्ही का गृहीत धरायला लागलेलं आहे, का खेळखंडोबा करायला लागलेलं आहे, हे बरोबर नाही आहे, हे बरोबर नाही आहे। माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की सर्वोच्च न्यायालयामध्ये ही समाजाची जी स्थगिती उठवण्यासाठी जी केस चालू आहे, जिथं ते रोहिती असतील, जिथं ते सरकारी वकील असतील, आमचा पूर्ण वकिलांच्यावर विश्वास आहे, त्याबद्दल काही दुमत नाही। पण आपली बाजू तिथं मांडणं गरजेचं आहे। आणि म्हणून आता आणि याच्या पुढे काय बोलणं हे मी प्री मॅच्युअर समजेल, म्हणून सुनावणीची मी वाट पाहतोय। अगदी, पण सगळ्यात महत्त्वाचं यापूर्वीच खरं तर न्यायमूर्ती जे मुख्य न्यायाधीश आहेत बोबडे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की तुम्ही आता ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे जर तुम्हाला 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ हवं असेल तर। त्यावरती सुद्धा ॲप्रोप्रिएट कोर्ट द्या असा शब्द वापरला, ती चूक दाखवून दिली गेली। त्यानंतर आता सरकार म्हणतंय की ताबडतोब आम्हाला 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ हवंय, याकडे तुम्ही कसं बघताय? अशोकरावजी चव्हाणांनी हे काल शब्द वापरलेत हे मला माहीत आहे, पण माझी ह्याच्यावर भूमिका हे सुनावणी झाल्यानंतरच मी बोलेन। नेमकं सरकारने कसं पत्र दिलं, काय नेमकं मागितलं, आणि आता त्यांचे नेमकी आत्ताची स्ट्रॅटेजी काय आहे, ही स्ट्रॅटेजी अशोकरावजी बोलले असले तरी जोपर्यंत आपल्या सरकारच्या माध्यमातून जोपर्यंत आपण तिथं सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडत नाही तोपर्यंत त्याचं भाष्य करणं मी उचित समजत नाही। अगदी, मात्र तुम्ही म्हणताय की मराठा समाजाला तुम्ही गृहीत धरू नका। वारंवार खरं तर अशोक चव्हाण उपसमितीवरती बोट ठेवलं गेलं, प्रश्न केले गेले, आणि आता आज जी घटना घडते अर्थात आता पुढे सुनावणी होणार आहे। मात्र झालेला आतापर्यंतचा गोंधळ बघता ही सुनावणी सकारात्मक व्हावी, म्हणजे तुमच्या दृष्टीनं जो निर्णय अपेक्षित आहे तसा यावा, या दृष्टीनं खरं तर येत्या काळात काय पावलं आता सरकारनं टाकावीत असं तुमचं म्हणणं आहे? माझी मनापासून विनंती सरकारला हीच राहणार आहे की हा गरीब मराठा समाज जो 85% आहे यांच्याकडे आपण लक्ष द्यावं। आणि पहिल्या दिवशीपासून माझं हेच म्हणणं आहे की फ्लोर मॅनेजमेंट हे व्हायला पाहिजे व्यवस्थित। तुमचं सामान्य प्रशासन जे जीएडी आहे त्याचं सचिवांनी सगळे कोऑर्डिनेट करायला पाहिजे। कालच्या जालन्यात असेल, मुंबईच्या या ठिकाणी मी भाषणात हेच बोललोय, आणि परत ह्या गोष्टी घडत नाही आहेत
हे खरोखरच दुर्दैव आहे. का सरकार गंभीर पद्धतीने घेत नाही हा मोठा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे. आणि जिथं अशोकरावजी चव्हाण असतील, जे त्या उपसमितीचे सदस्य असतील, त्यांनी आत्ताही वेळ अजून गेलेली नाही. आपण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, प्लीज लक्ष घाला. वेळ अजून हातातनं गेली नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीने आपली बाजू मांडायला पाहिजे. ह्याच्या पुढं मी काय बोलणं हे प्रीमॅच्युअर असं दिसेल, म्हणून इतकंच मी या प्रसंगी बोलू शकतो. सरकारच्या बाबतीत विचारायचं की सरकारचं प्लॅनिंग नाहीये, नियोजन नाहीये, नियोजन शून्य कारभार आहे तो सत्ता सध्या दिसतोय असा वारंवार आरोप होतोय. विनायक मेटे यांनी सुद्धा तो आरोप केलेला आहे आणि अर्थातच दिलीप पाटील यांनी सुद्धा थेट आरोप केलेले आहेत की खोटेपणा जो आहे तो सरकारचा सिद्ध झालेला आहे. येत्या काळात तरी किमान आपण कसे अर्थातच मराठा समाजाच्या बाजूने आहेत हे दाखवण्यासाठी अशोक चव्हाणांना संधी मिळालेली आहे. कारण आजच्या आज सुनावणी होणार आहे. काय नेमकं तुम्हाला TV 9च्या माध्यमातून सांगायचंय सरकारला? मी माझ्याबद्दलच नेहमी बोलत असतो आणि मी नेहमी सांगत आलो सरकारला की आपण हा विषय फार सिरियसली घ्या. ते जे बारकावे समजून घ्या. सामान्य प्रशासनचे जे सचिव असतील किंवा समितीचे सर्व सदस्य असतील अशोकरावजींनी ह्याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे. फ्लोर मॅनेजमेंट व्यवस्थित होणं गरजेचं आहे. अजूनही थोडा वेळ आपल्या हातात आहे. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला असं आमच्या कानावर आलेलं आहे, पण त्यात सुद्धा आपण दुरुस्ती करू शकतोय. पण पुढची सुनावणी आपल्यापैकी कोण हजर राहिलं नाही तर हा मेसेज चुकीचा जाईल. आणि म्हणून माझी सरकारला विनंतीपूर्वक सूचना आहे की ताबडतोब ही जी झालेली चूक ही दुरुस्त करा. बरं, संभाजीराजे, तुम्ही स्वतः अशोक चव्हाण यांच्याशी बोलणार आहात का किंवा तुमची फोनवरनं किंवा काही चर्चा झाली आहे का? बोलायचं मी कितींदा बोलायचं, कितींदा मी माझा जीव धोक्यात घालून मी सगळीकडे फिरतो. महाराष्ट्र, काल जालन्यात होतो, मुंबईत होतो, कोल्हापुरात होतो, नवी मुंबईत होतो. सगळ्या ठिकाणी मी बोलून थकलोय. मी आता किती बोलायचं मी. आणि सगळ्या गर्दीत, एवढ्या गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता सुद्धा मी तिथे फिरलो. आणि काय सरकारला सांगायचं, माझा स्वतःचा जीव धोक्यात घालून मी करायला लागलोय समाजासाठी. आणि काय बोलायचं मी. अजूनही वेळ गेली नाहीये. सरकारने ताबडतोब पावलं उचलावेत एवढीच माझी त्यांना विनंती आहे. मी थकून गेलो. आता मी थकलोय. तुम्ही थेट फोन करणार आहात का आता अशोक चव्हाणांना? मी अशोकरावजींना परवा सुद्धा माझा फोन चालला. मी त्यांना म्हटलं की उपसमितीची मीटिंग घ्या. काय फोन करून काय करायचंय? या गोष्टी त्यांना काय समजत नाहीत काय? सगळ्या समजतात ना. मी आणि नवीन काय सांगायचंय. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की आता ह्याच्या पलीकडे काय बोलणं प्रीमॅच्युअर होईल. आपण वाट बघू. मात्र आधीच्या खंडपीठाकडे सुनावणी का हा राज्य सरकारचा अर्थातच आक्षेप आहे आणि यावरती त्याच्याशी तुम्ही खरं तर सहमत आहात का? मुळात आधी मी सांगितलं ना की सरकारची काय स्ट्रॅटेजी असेल ते सर्वोच्च न्यायालय पुढे मांडतील आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे मांडल्यानंतर मी माझं प्रतिक्रिया देईन. अशोकरावजी काय काल बोलले तो त्यांचं मत आहे, पण मी सरकार जोपर्यंत आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे मांडत नाही तोपर्यंत मी काही भाष्य करू शकणार नाही. ठीक आहे. अर्थातच जी सुनावणी आहे ती मराठा समाजाच्या बाजूने असावी आणि सकारात्मक असावी अशी अपेक्षा आपण करूया, कारण अजूनही हातची वेळ गेलेली नाहीये. सरकार आपलं अर्थातच त्यांच्यावरती होणारे जे आरोप आहेत ते कसे खोटे आहेत ते सिद्ध करू शकतात. आज त्यांना ती संधी आहे. धन्यवाद संभाजीराजे, तुम्ही आमच्याशी